ज्यावेळेस एखाद्या मुलीकडे आपण पाहायला जातो, मला लग्न करायचं, एखादी मुलगी मला पसंत आली तर ठीक, नाही पसंत आली तर मी 10 पोरी पाहतो. मायबाप त्यांना म्हणतो की पोरगा तू लग्नाचा आहेत, कमावतायत, घर आहेत, गाडी आहेत, सगळं व्यवस्थित आहेत. हे पोरगी नाही पटली ते बघ, हे घर नाही पडलं ते बघ, चांगला हुंडा पाणी सगळं 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 नाही. हे सगळं बरोबर असून शिक्षण कमी आहे, शिक्षण चांगलं असून स्वयंपाक करता येत नाही, हे सगळे चोचले आहेत. एक नाही दुसरा, दुसरा नाही तिसरा. दुकानामध्ये ज्यावेळेस जातो, एक कपडे आवडले नाही आपल्याला, आपण तर पैसे देऊन राहिलो ना 2000 म्हणतात, एक नाही 10 पाहतो. जर आपल्याला आवडलं नाही तर आम्ही जर गोष्टी बदलत करत गेलो, आणि हेच संस्कार आम्हाला लहानपणापासून भेटते, म्हणून आम्ही एका देवाला आमचं साकडं घालतो का देवा माझी हे स्वप्नपूर्ती येणाऱ्या वर्षभरात पूर्ण कर. आणि जर ते पूर्ण झाली नाही तर आपण देवाला म्हणतो चल हट, दुसरा तयार आहे, दुसऱ्या मंदिरात जातो. काका, देवानी जर आमचं स्वप्न पूर्ण नाही केलं आजी, तर आम्ही देव सुद्धा बदलवतो. विचार करा की देवानं जर म्हटलं की तू नाही, चल हट दुसरा आण, देवानं जर आपल्याला बदलवलं तर काय होईल? हा कधी विचार केला का कधी? जब ख्वाहिशें पूरी नहीं होती तो आप खुदा को भी बेच देते हो, आप अपने ईश्वर और भगवान को भी बदलवा देते हो की हा भगवान नाही दुसरा. वर्षभरात माझी स्वप्नपूर्ती पूर्ण होऊ दे, 6 महिन्यात जर झाली नाही तर तुम्ही दुसरा देव घेता. असे 3-4 देव तुम्ही वर्षभरात बदलवता, आणि शेवटच्या देवाकडून जे स्वप्नपूर्ती झाली तुम्ही त्याला मग साकडं घालता, तुम्ही त्याचा नवस करता, तुम्ही त्याला नारळ देता, तुम्ही त्याला तूप देता, काका लागते ते देता. पण ह्यो आशीर्वाद जर पहिल्याचा लागला असेल तर मग त्याचं काय? बरोबर आहे की नाही? हा आशीर्वाद जर पहिल्या देवाचा, मग तो म्हणा इसने तो मेकोच गोल घुमाया बाई. खऱ्या अर्थाने हे अनेक सारे करोडो लाखो अब्जो देव असन, डझंट मॅटर, हे मॅटरच करत नाही. मॅटर हे करते की आपण आपल्या मनातला देव शोधतो का? खरा देव कुठे लपलाय? छातीमध्ये. खरा देव आपल्या मनामध्ये लपलेला आहे. डॉक्टरांकडे जातो तर त्यावेळेस डॉक्टरांचा चेहरा पाहिल्याबरोबर आपला ताप उतरते, त्यांना हात लावल्याबरोबर ताप उतरते. गोळ्या दिल्या, संध्याकाळपासून गोळ्या घ्यायच्या आहे, संध्याकाळी गोळ्या घेतल्याच नाही पण बरं वाटायला लागलं म्हणते खाऊ. कारण आपण डॉक्टरांचा चेहरा पाहायचा होता. मंदिरात आल्यावर, मंदिरात न येता सुद्धा भक्ती करू शकतो. मी मंदिरात न जाता भक्ती करतो, तुम्ही मंदिरात आल्याशिवाय तुमची भक्ती होत नाही, हा सगळ्यांचा समजदारीचा विषय आहे.